मी नेहमी हा अभंग कीर्तनाला घेतो बाबा. मुंगी उडाली आकाशी. त्या ठाण्याजवळ मुंबईमध्ये भांडूप म्हणून गाव आहे. त्या गावाला ती लोक मला 15 वर्ष झाले याच अभंगावर कीर्तन करायला लावतात. याच 15 म्हणजे 15 वर्ष नाही, 15 कीर्तन केले मी, पण याच अभंगावर करायला लावतात नेहमी. मुंगी उडाली आकाशी. आता याचे अर्थ वेगळे आहेत, सांगून वेळ घेत नाही. तिने गिळली सूर्यासी. एवढा अर्थ. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. मुक्ताबाई म्हणतात वांझ स्त्रीला मुलगा झाला. आता सांगा बरं हे वेगळंच. विंचू पाताळासी जाय, शेष माथा वंदी पाय. शेवटी मुक्ताबाई मग हसायच्या यांना. माशी व्याली दादा, ज्ञानदादा. ज्ञानोबाईंचं मुक्ताबाईंचं फार सख्य होतं, प्रेम होतं. ए ज्ञानदादा, माशी व्याली घार झाली. ज्ञानोबा म्हणायचे मुक्ते, माशी व्यालीन घारीला कसं काय माशी जन्म देईल? मग देखोणी मुक्ताई हासली. मुक्ताबाई हसायच्या. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. श्री ज्ञानेश्वर भगवान की, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. म्हणून एक 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 अभंग, गोळ अभंग गात होत्या. मुक्ताबाई सुद्धा गायच्या. पुढे आणि पुढे मार्गक्रमण करत करत या चौघा भावंडांची दिंडी आळे नावाचं गाव. रेडा सोबत होता. रेडा माहित आहे ना? बोलल्या का? रेडा सोबतच होता. रेडा पैठण पासून सोबत आहे. रेडा सोबत होता. आळे नावाच्या गावला आले. एक बोलू, आता ज्ञानोबारींची कीर्ती सर्वत्र पसरली होती. रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलवला, पित्र ज्यांनी जेवायला आणली, मेलेला माणूस ज्यांनी जिवंत केला, आणखी आणखी मस्जिद ज्यांनी बोलवली, प्रेत ज्यांनी जिवंत केली, मेलेली 500-600 लोक ज्यांनी जिवंत केली, अशी चौघा भावंडांची कीर्ती अख्ख्या महाराष्ट्रभर झाली होती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. सज्जनाची कीर्ती वाऱ्याप्रमाणे धावते. वाऱ्याप्रमाणे कीर्ती होत होती. आळे फाट्याला ज्ञानोबा येणार आहे ते आधीच ब्राह्मणांना कळालं. ब्राह्मणांनी ज्ञानोबारांचं स्वागत केलं. ज्ञानोबारांना राहायला जागा दिली. पण रेडा पैठण पासून रेडा जो वेद बोलत होता तो थांबतच नव्हता. रेडा थांबत नव्हता. रेडा बोलत होता. सारखा वेद घोष, सारखा वेद घोष सुरू होता. मग तिथली काही ब्राह्मण म्हणाली, ज्ञानोबाराय, तसा तर वेद म्हणण्याचा अधिकार शूद्रांना नाहीये. ज्याच्याकडे आचरण नाही त्याला वेद म्हणण्याचा अधिकार नाही. तिघांना वेदाचा अधिकार नाही. आता तो त्या काळात कसा नाही ते सांगतात. स्त्रियांना वेद म्हणण्याचा अधिकार नाही, शूद्रांना वेदांचा अधिकार नाही, आणि पशूंना वेदांचा अधिकार नाही. का नाही? त्याचे काही शारीरिक कारण आहेत. आता ते इथल्या व्यासपीठावरून त्याला वयोमर्यादा आहे. मग रेड्यांना, पशुला सुद्धा वेदाच्या रुचा म्हणण्याचा अधिकार नाही. ज्ञानोबाराय आणि हा रेडा बघा किती दिवसाचा वेद म्हणतो. ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, मी चमत्कारासाठी घटना केली होती, पण आता या रेड्याचा सुद्धा वेद थांबवला पाहिजे. म्हणून रेड्याच्या डोक्यावर ज्ञानोबारांनी परत हात ठेवला आणि ओम तत्सत म्हटलं ज्ञानोबारांनी. तेवढ्यात रेडा खाली बसला आणि रेड्याने इहलोकाची यात्रा संपवली. रेड्याला ज्ञानोबारांनी आपल्या हाताने आळे नावाच्या गावाला, म्हणजे पुणे नाशिक हायवेवर आळे फाटा म्हणून गाव आहे, त्या आळ्याला ज्ञानोबारांनी त्या रेड्याला आपल्या हाताने समाधी दिली. त्या समाधीचं ठिकाण नक्कीच पाहायला जा. ज्ञानोबारांचा स्पर्श ज्या रेड्याला झाला ती समाधी कार्तिक वद्य एकादशीला शके 1212 मध्ये ज्ञानोबारांनी त्या रेड्याला समाधी दिली. आजही कार्तिक वारी आळंदीला असते, म्हणून चैत्र शुद्ध एकादशीला आळे फाट्याला यात्रा भरते. चैत्र शुद्ध एकादशीला फार मोठा सप्ताह असतो. महाराष्ट्रातले मोठमोठे कीर्तनकार येतात. म्हणून रेड्याला अधिकार दिला. पशु सुद्धा ज्ञानोबारांमुळे बोलला. त्या रेड्याला ज्ञानोबारांनी समाधी दिली. समाधी काय भाग्य असेल रेड्याचं. आता जास्त बोलायला नको. पुढे मार्गक्रमण करत 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 चाकण नावाचं गाव आहे. आळंदीवरून जवळच एक 12-13 किलोमीटर अंतरावर
12 नसेल 10 किलोमीटर अंतरावर चाकण नावाचं गाव आहे. हे चाकण नावाचं गाव पुण्यातलं प्रसिद्ध गाव आहे. या चाकणला महिपती नावाचे एक सज्जन क्षत्रिय मराठा गृहस्थ राहतात. जातीने मराठा असणारे, क्षत्रिय असणारे महिपती नावाचे गृहस्थ राहतात. त्याच्या मध्यंतरी एक घटना घडली. आळे फाटा आणि चाकणच्या मध्यंतरी माझा जो रेडा होता, त्या रेड्याला समाधी दिल्यानंतर त्या रेड्याचा जो मालक होता, जो कोळी समाजाचा होता, त्या कोळ्याला ज्ञानोबांनी समाधी दिली. ती आळ्यापासून 12 कोसावर रस्त्यावरच आजही समाधी आपल्याला पाहायला मिळते. हे पुरावे आहेत. तुम्ही पाहून कुठेही त्या ठिकाणी जा, मला फोन लावा, मी तुम्हाला त्या ठिकाणचा तो पुरावा सांगेल. 12 कोसावर त्या कोळ्याला समाधी दिली. चाकणला आले. चाकणला महिपती नावाचे गृहस्थ राहतात. त्यांनी ही संत मंडळी आपल्या घरी नेली, त्यांना स्नान घातलं, त्यांची पूजा केली, त्यांना भोजन केलं, षड्रस पक्वान्नाचं भोजन दिलं. पण महिपती आणि महिपतींची पत्नी थोडा त्यांचा चेहरा म्लान दिसला ज्ञानोबांना. काहीतरी चिंता होती. आता या कथेचा विषय उद्या नाही तर परवा येईल. या कथेची लिंक सांगतो तुम्हाला, फक्त एवढं लक्षात ठेवा. महिपती आणि महिपतींची पत्नी थोडी म्लान चेहऱ्याने होती. ज्ञानोबांनी विचारलं, काय झालं महिपतीराव, का चिंताग्रस्त आहात, काय होतंय तुम्हाला? तर महिपतीरावांनी सांगितलं, ज्ञानोबाराय तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व कळतं. म्हणे मग काही नाही, कर्हाडचा एक राजा आहे. आता त्या कर्हाडला कराड म्हणतात. पहिलं त्याचं नाव आहे कर्हाड. त्या कर्हाडला रामराय नावाचा एक राजा आहे. आणि त्या रामराजाला माझी एकुलती एक मुलगी दिलेली आहे, जिचं नाव आहे सीताबाई. माझी मुलगी साधू वृत्तीची आहे, संतांची पूजा करणारी आहे. आज जर तुम्ही ज्ञानोबाराय माझ्या घरी आले, हे माझ्या मुलीला कळालं असतं तर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. पण झालं काय, चिंता काय आहे? काही नाही, माझी मुलगी साधू वृत्तीची आहे, पण जावाई मिळाला तो साधू वृत्तीचा नाही. राजा आहे कराड नगरीचा, पण तो देवाला मानत नाही, संतांना मानत नाही, पूजा अर्चना करत नाही, त्याला कुठलाही परमार्थ मान्य नाही. ज्ञानोबाराय माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या तेवढं जावयाच्या बुद्धीत पालट तेवढा करून द्या. ज्ञानोबाराय म्हटले, महिपतीराव काळजी करू नका, तुमच्या मुलीच्या घरी जाऊन तुमच्या जावयाचा पालट करेल बुद्धीत. ही कथा पुढे येणार आहे. ज्ञानोबाराय या महिपतीरावाच्या जावयाच्या घरी जाणार आहेत, म्हणून पुढे ही कथा येते. तिथून ज्ञानोबाराय निघाल्यानंतर थेट आळंदीला आले. आळंदीला येऊन आळंदीच्या ब्राह्मणांना त्यांची महती माहीत होती, पण तरी सुद्धा आळंदीचे ब्राह्मण, ऐका, सिद्धविटात ज्ञानोबाराय उतरल्यानंतर आळंदीकरांनी आजही ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये स्थान दिलं नव्हतं. ज्ञानोबारायांचे आजी आणि आजोबा आळंदीत राहत होते. सिद्धोपंत आणि उमाबाई म्हणा, गिरजाबाई म्हणा राहत होते. राहत असताना ज्ञानोबाराय गावाच्या बाहेर आहेत. कर्मठ ब्राह्मणांनी ज्ञानोबारायांना त्रास दिलेला आहे. एक दिवसचा प्रसंग आहे. भिक्षाटन करतात. ज्ञानोबाराय झोडी घेऊन निघालेले आहेत. ज्ञानोबाराय झोडी घेऊन निघालेले असताना त्या गावातली काही लहान लहान लेकरं ज्ञानोबारायांच्या झोडीत चिखल टाकतात. ज्ञानोबारायांची झोडी फाडतात. मी काल बोललो, अरे या जगातली काही लोक, शिवरंजनी असेल का, या जगातले काही लोक महाराज, आम्ही कीर्तनाला गेलो ना की लोक आम्हाला विचारतात, महाराज काय करू खायला, काय करायचं महाराज, काय आवडतं तुम्हाला? पण मी त्या दिवशी बोलून गेलो की आम्हाला लोक काय खायला करावं हे तारीख महिन्याआधी घेतली की विचारतात. पण ज्या ज्ञानोबारायांच्या जीवावर लोक आम्हाला महिन्याआधी काय खायला करू हे विचारतात, त्याच ज्ञानोबारांना त्यावेळेस त्या लोकांनी कोरांना सुद्धा वाढलं नाही. मी हा भाव तुम्हाला परवा बोललो. काय भाग्यवान असेल ती माता की ज्या मातेच्या दारामध्ये ज्ञानोबाराय आले, पण ती अभागी तेवढीच असेल की ती ज्ञानोबारायांना काही वाढू शकले नाही. एका प्रसंग असा आहे की त्या गावातला एक सकाळची वेळ आहे, 8-8:30 वाजताची वेळ आहे. ज्ञानोबाराय भिक्षाटनाला निघाले. जात असताना त्या गावातला एक व्यक्ती आपल्या मुलाला मुलगी पाहायला निघाला. आणि तेवढ्यात ज्ञानोबारायांचं दर्शन त्या गावातल्या त्या ब्राह्मणाला झालं. ज्ञानोबारायांचं दर्शन झालं.
त्याने ज्ञानोबारांकडे पाहिलं की म्हणायला लागला, त्याला असं वाटलं आपला अपशकुन झाला. तो म्हणायला लागला, अरे संन्यासाची पोरं तुम्ही, मी माझ्या मुलाला मुलगी पाहायला चालू होतो. ए संन्यासाच्या कार्ट्या, अरे तुझं तोंड पाहिलं म्हणे, आता माझ्या काम होणार नाही म्हणे. ज्या ज्ञानोबारांचा चेहरा पाहिल्यानंतर जगातली सगळी कार्य सिद्धीला जातात, त्या काळातली ती ब्राह्मण म्हणतात की ए संन्यासाच्या पोरा, तुझं तोंड पाहिलं म्हणून आमचं आता काम होणार नाही. ज्ञानोबारांना राग आला. ज्ञानोबारांना आतापर्यंत या लोकांनी केलेला छळ ज्ञानोबारांना त्याचं काही वाटलं नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात, आमचं तोंड सुद्धा या लोकांना, आता तोंड सुद्धा लोकांना या सहन होत नाही. अरे आमचं तोंड पाहिल्यानंतर या लोकांची काम होत नाही असं लोक म्हणतात. मी एवढा पापी आहे? ज्ञानोबाराय ताडकन निघाले, परत माघारी फिरले. त्या व्यक्तीने ज्ञानोबारांच्या एक गालामध्ये चापट मारली, त्या कर्मठ ब्राह्मणांनी. ज्ञानोबाराय परत माघारी फिरले आणि सिद्धबेटाच्या दिशेने निघाले. ज्ञानोबारांना राग आला, आमचं तोंड सुद्धा आता या जगाला पाहायचं नसेल तर आता तोंड सुद्धा या जगाला दाखवणार नाही. कधी कधी आपल्यावरही असे प्रसंग येतात दादा, चांगल्या माणसाला चांगले जास्त प्रसंग येतात. कधी कधी असं वाटतं की या जगात राहू नये, एवढी लोक कधी कधी आपल्याला त्रास देतात. आत्महत्या करणारी सगळीच लोक आपल्याला, बरीच लोक, जी लोक मवाळ अंतकरणाची असतात आणि काही लोकांचं अंतकरण संवेदनशील असतं आणि त्यांना जगातला झालेला त्रास सहन होत नाही, त्यावेळेस ते आत्महत्या करायला जातात. लोक म्हणतात आत्महत्या करणं हे भित्र्या लोकांचं काम आहे, पण आत्महत्या करायला सुद्धा फार मोठं धाडस लागतं साहेब. कारण बरीच लोक विहिरीच्या समोर गेलेली परत येताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली. आत्महत्या करणं सुद्धा मोठं धाडस आहे. ज्ञानोबाराय निघाले. ज्ञानोबाराय म्हणतात, आता या जगाला मला तोंड दाखवायचं नाही. या जगाला माझं तोंड सहन होत नाही ना, मी या लोकांना तोंड दाखवणार नाही. निघाले ज्ञानोबाराय, माघारी फिरले, झोडी खाली टाकली. ज्ञानोबाराय कण 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 एक धापा पाया टाकत 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 ज्ञानोबारांच्या चेहऱ्यावर क्रोध आहे. ज्ञानोबारांना माहित आहे मुक्ताबाई दारात बसलेली आहे, सोपान काका निवृत्तीनाथ तिथे हजर नाहीयेत. मुक्ताबाईंनी पाहिलं ज्ञानदादा आला. ज्ञानदादांना कशाचा तरी राग आला. माझा ज्ञानाला राग येत नाही. माझ्या ज्ञानोबारांची झोडी फाडली, माझ्या ज्ञानदादांची झोडी फाडली, तरी ज्ञानदादा काही कोणाला बोलला नाही. माझ्या ज्ञानदादाच्या झोडीमध्ये या जगाने चिखल टाकला, तरी ज्ञानदादा कोणाला बोलले नाहीत. माझ्या ज्ञानदादाला संन्यासाची पोरं म्हटली, तरी माझा ज्ञानदादा बोलला नाही. माझ्या ज्ञानदादाला आज कोण बोललं असेल? एका दगडावर समोरच्या दारामध्ये, अंगणामध्ये मुक्ताबाई बसलेल्या होत्या. ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबारायांनी ताटी लावली. ज्ञानोबारायांनी त्या झोपडीचं दार, तो ताटवं लावलं, तो दरवाजा लावला आणि ज्ञानोबाराय आतमध्ये गेले. आपल्या पोटामध्ये जठराग्नी असतो, आपण ज्याला जठर म्हणतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, ज्याला वैश्वानर अग्नी म्हणतात. तो जठराग्नी जो आपल्या पोटात असतो, तो आपलं अन्न शिजवण्याचं काम करतो. तो प्रदीप्त असतो, तो ज्वलंत असतो. ज्ञानोबारायांनी ठरवलं आता जठराग्नी प्रदीप्त करायचा आणि आपलं शरीर भस्मसात करायचं, असं ज्ञानोबारायांना कळालं. ऐकताय तुम्ही? लक्ष आहे तुमचं माझ्याकडे? जठराग्नी प्रदीप्त करावा आणि आपलं शरीर संपवून टाकावं, असं ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं. श्री ज्ञानेश्वर भगवान की आदि शक्ती मुक्ताबाई. बस आता जठराग्नी प्रदीप्त करावा आणि आपलं शरीर संपवावं, असं ज्ञानोबारायांना वाटलं. तेवढ्यात मुक्ताबाई बाहेरून आवाज देतात, दादा दादा काय झालं तुम्हाला? ओ ज्ञानदादा, कोणी बोललं का? ओ ज्ञानदादा, कोणी काही म्हटलं का तुम्हाला? कशाचा राग आला? ज्ञानदादा, तुम्ही झोडी सुद्धा परत आणली नाही हो. ज्ञानदादा असं करू नका. ज्ञानोबाराय जठराग्नी प्रदीप्त करणार आहेत आणि स्वतःच शरीर भस्म करणार आहेत, हे मुक्ताबाईंना कळालं. पण मुक्ताबाईला वाटलं माझा ज्ञानदादा आता शरीर भस्मसात करेल. ती मुक्ताबाई ज्ञानोबारायांना उपदेश करते. आता ऐका, उपदेश करण्याचा अधिकार मोठ्याला असतो. उपदेश करण्याचा अधिकार बोला बोला मोठ्याला असतो. लहान व्यक्ती मोठ्याला उपदेश करू शकत नाही. आणि कदाचित एक सांगू, आपलं जर चुकलेलं असेल आणि लहान लेकरांनी जरी आपल्याला सांगितलं की बाबा हे तुमचं चुकलं, तरी आपण आपली चूक कबूल केली पाहिजे. व्यक्ती समोरचा कोण आहे याला महत्व नाही, त्याचे शब्द काय आहेत याला फार महत्व आहे. मग काहू महाराज, शास्त्रानुसार
ज्ञानोबाराय मुक्ताईपेक्षा मोठे नाहीत, मुक्ताई ज्ञानोबारांपेक्षा मोठी आहे. तुम्ही म्हणाल महाराज काय तुमचं डोकं जागेवर आहे की नाही? सांगतो मी शास्त्रानुसार. मुक्ताबाई ज्ञानोबारांना उपदेश करतात, याचा अर्थ मुक्ताबाई ज्ञानोबारांपेक्षा लहान नाही आहेत. संतोष पाटील, मुक्ताबाई ज्ञानोबारांपेक्षा मोठे आहेत. कशा सांगतो? शास्त्र असं म्हणतं, लग्न करण्याच्या वेळी वधू वराचं वय किती असलं पाहिजे, म्हणजे वयामध्ये डिफरंट फरक किती असला पाहिजे. तर शास्त्र असं म्हणतं की मुलीच्या मुलाच्या वयात कमीत कमी निदान 5 वर्षाचा फरक असला पाहिजे. मुलगा जर 22 वर्षाचा असेल तर मुलगी, बोला, मुलगा जर 24चा असेल तर मुलगी निदान 18ची तरी पाहिजे. 5 वर्षाचा फरक आहे. विचारलं आपण शास्त्रकर्त्यांना, 5 वर्षाचा फरक का? तर स्त्रीची बुद्धी ही मनुष्याच्या पुढे 5 वर्षाने पुढे असते. 5 वर्षाने अपडेट असते. आपल्या भाषेत 5 वर्षाने पुढे असते. आणि ती जर 4 वर्षाने जरी कमी वयाची केली तर ती याच्यापेक्षा 1 वर्षाने बुद्धीनं पुढे असते. मग ती तिचं चालू देत नाही. त्याचा असा भाव आहे. 5 वर्षाने पुढे असते. मग मुक्ताबाई ज्ञानोबारांना उपदेश करतात. ज्ञानोबारांना ज्या गोष्टी समजत नाही त्या सांगतात. मुक्ताबाई मोठ्या कशा, तर सांगतो ऐका. निवृत्तीनाथ ज्ञानोबारांपेक्षा 2 वर्षाने मोठे, सोपान काकापेक्षा ज्ञानोबाराय 2 वर्षाने मोठे, आणि मुक्ताबाई पेक्षा 4 वर्षाने ज्ञानोबाराय मोठे आहेत. पण शास्त्र म्हणतं स्त्री 5 वर्षाने मोठी असते. म्हणजेच मुक्ताबाई ज्ञानोबारांपेक्षा 1 वर्षाने शास्त्रानुसार मोठ्या झाल्या. आणि मोठ्यालाच उपदेश करण्याचा अधिकार असतो. आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हटली, दादा कोणी बोललं तुम्हाला? कोणी बोललं तुम्हाला? दादा असं करू नका. दादा योगी असा नसतो, तुम्ही योगी आहात. मग मुक्ताबाईंनी उपदेश केला. ते ताटीचे अभंगच आहे. मुक्ताबाई म्हणतात, योगी पाव न मनाचा, 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 योगी पावन न मनाचा, योगी पावन न मनाचा, योगी पावन न मनाचा. दादा, ओ ज्ञानदादा, तुम्ही योगी आहे. तुमचं मन पावन असलं पाहिजे. कसं कसं सांगू? साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन न मनाचा, योगी पावन न मनाचा, योगी पावन न मनाचा, योगी पावन न मनाचा. अहो, जो सगळ्या जगाचे अपराध सहन करतो तो योगी असतो. तुम्हाला योगी सम्राट म्हणतात. ज्ञानदादा, मुक्ताबाईचा उपदेश आहे. वयानुसार 4 वर्षाने लहान असती, पण शास्त्रानुसार 1 वर्षाने मोठी असणारी मुक्ताबाई. एक सांगू, या जगामध्ये भावाचं दुःख जेवढं आई वडिलांना कळत नाही तेवढं बहिणीला कळत असतं. बरं,
म्हणून असं म्हणतो दादा, आपल्या जीवनामध्ये एक बहीण असणं फार आवश्यक आहे. याचा अनुभव आम्हाला आहे. आम्ही दोघं भाऊ आहे, बहीण नाही आहे. म्हणून आपल्या जीवनात एका मोठ्या बहिणीची फार मोठी आवश्यकता आहे. कधीतरी आपल्याला एक ठिकाण आपल्या जीवनात असं पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला रडता येईल, त्या ठिकाणी आपल्याला आपलं दुःख सांगता येईल. आणि दुःख सांगता येईल आणि रडता येईल असं एकमेव ठिकाण आहे, ते म्हणजे बहिणीच आहे. बहिणीच आहे साहेब. बहीण फार मोठी असते. दादा असं करू नका. अहो यावर्षी सोयाबीन झालं नाही दादा तर काय झालं? ए दादा, यावर्षी तुला पीक नाही झालं ना, काळजी करू नकोस. दादा मला लाडक्या बहिणीचे 1,500 आले, मी तेच घेऊन येतो आणि त्याचीच 1,000ची साडी घेतो आणि 500 रुपयाचा ड्रेस माझ्या पोराला घेतो आणि घरी जातो आणि माझ्या सासरच्या लोकांना सांगतो की माझ्या दादानं मला 1,000 रुपयाची साडी घेतली. आपल्या भावाचा झाक झाकते त्याला बहीण म्हणतात बरं. आपल्या भावाचा मोठेपणा जी आपल्या सासरला सांगते ती बहीण असते. म्हणून एक सांगतो बहिणींनो, आपल्या भावाला कधी दुखू नका रे. कारण त्याची परिस्थिती कमी असली, कदाचित तो परिस्थितीने हालाकीचा जरी असला तरी सासरला सांगा माझा दादा मोठ्या अंतकरणाचा आहे, आठवा आपल्या दादाला. अरे त्याच्याजवळ 2 एकर शेती असते पण बहिणीचं लग्न करायचं असते तर तो सांगतो पाहुण्याला काळजी करू नका, पाहुणे बुवा माझ्या बहिणीचं लग्न करायचंय, 2 एकर इकायचं काम पडलं तरी चालते पण माझ्या बहिणीचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे. अरे जो ज्याच्या स्वतःच्या पोटाची भाकर बहिणीच्या लग्नासाठी माझी बहीण चांगली राहावी म्हणून विकतो तो भाऊ असतो. म्हणून बहिणींनो, भावाला कधी दुखू नका. आणि भावालाही सांगतो, तुम्ही जर श्रीमंत असाल आणि तुमची बहीण जर अगोदरच्या काळात गरिबाच्या घरी दिलेली असेल तर त्या बहिणीला कधी विसरू नका बाबा. कारण या जगाच्या पाठीवर बहीण म्हणजे ही आपली दुसरी आई असते रे, आई असते. आणि ती आई ज्ञानोबारायांना सांगते, ज्ञानदादा साहे अपराध जनाचा, जो जगाचा अपराध सहन करतो तो योगी आहे. ओ ज्ञानदादा, विश्वरागे विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वपट मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा विश्व हे पट आहे. विश्व म्हणजे हा एक कपडा आहे आणि ब्रह्म हा त्यातला दोरा आहे. हे जग म्हणजे कापड आहे आणि त्यातला दोरा म्हणजे हे जीव आहे. आता जर कापडाने ठरवलं म्हणजे कापडानं ठरवलं नाही, माफ करा, दोऱ्यानं ठरवलं मी कापडातच राहायचं नाही. अहो कापडाचं अस्तित्वच दोऱ्यावर आहे. दोऱ्यापासून कापड तयार आहे. तसं ज्ञानदादा, अहो तुम्ही जर असं ठरवलं की या दोऱ्यावरच रागवायचं तर ते पट कसं? विश्व हे पट आहे आणि ब्रह्म हा त्यातला दोरा आहे. हे जगत म्हणजे ब्रह्म आहे, ज्ञानोबा आहे. विश्व रागे झाले वन्नी. जग जर आपल्याला अग्नी म्हणून जाळत असेल
तर साधूनी संती सुखे व्हावे पाणी, साधूने त्यावर पाणी म्हणून वर्षाव करावा आणि त्या अग्नीला शांत करावं. म्हणून दादा आता तरी ताटी उघडा. दादा संत त्याला म्हणतात, संत त्याला म्हणतात, अहो दया असते संतांच्या अंगी, क्षमा असते संतांच्या अंगी. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. श्री ज्ञानेश्वर भगवान ज्ञानोबा रे संत तोच आहे ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये शांती आहे, तो संत आहे. संत तोची जाना जगी, दया क्षमा असे मुक्ताबाईचे जवळजवळ 11 ते 12 अभंग आहेत. ज्ञानोबाऱ्यांना राग आला का सांगू? कधी कधी संतांचा कामही आपल्या संतांचा रागही आपल्या उपयोगाचा आहे, संतांचा लोभही आपल्या उपयोगाचा आहे, आणि संतांचा कुठलाही विकार आपल्या उपयोगाचा आहे. संतांचा क्रोध सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही म्हणाल कसं सांगू? ज्ञानोबाऱ्यांना राग आला नसता तर मुक्ताबाई एवढ्या विद्वान आहेत आणि हे 12-13 अभंगच आपल्याला भेटले नसते. हा त्यातला फायदा आहे. म्हणून मुक्ताबाईंनी सांगितलं. मग ज्ञानोबाराय बाहेर आले. मुक्ताबाईच्या म्हणण्यावरून ज्ञानोबारायांनी आपलं पुढे ज्ञानोबाराय ताटीच्या बाहेर आले. मुक्ते, मला तू आज वाचवलं. मी क्रोधाग्नीने संपणार होतो. नाही दादा, असं करायचं नसतं. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असे ताटीचे अभंग होतात. पुढचे 1 दिवसाचा प्रसंग आहे. एक दिवस मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली. आणि मुक्ताबाईचं असं होतं की मुक्ताबाई काहीही करायचं असलं तर ज्ञानोबाऱ्यांसोबत बोलत होत्या. ज्ञानदादा, मला ना मांडे खावे वाटतात. तुमच्याकडे मांडे करतात का? कोणाकोणाला मांडे येतात? हात येतात मांडे पूर्णाचे. मांडे म्हणजे ते तुम्ही त्या रान्यावर ते पूर्ण ते तुम्ही आमरसासोबत खातात ते म्हणता का? मग चिचोण्यासोबत. बरं, तर ते खानदेशात मांडे असे आहेत, हसू नका, खरं आहे त्यांचं. खानदेशात मांडे असे आहेत की त्या मांड्यामध्ये पुरण असतं आणि ते हातावर मांडे येतात का कोणाला पूर्णाचे? नाही ते काही नवीन नवीन शिकत जा. का दररोज तेच आहे उडदाची? काय ते वांग्याची भाजीन, वांग्याची भाजीन शिरा. हा, काय म्हणता पाटील? हा, ऐका, मांडे येत नाहीत. आपल्या खानदेशातले मांडे असतात. खानदेशात खाल्ले का तुम्ही? खाल्ले तरी का मांडे खाल्ले का? हा, एक आजी निघल्या, माझ्या आजीनं पण खाल्ले मधातल्या, नाही का? मुक्ता बैल खाल्ले. वा 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 वा. हे बाहेर येतच नाहीत ना सप्तेले मांडे खायचे असले तर. सांगा बरं, वृंदावनला कोण कोण येणार आहे? हात वर करा. आपण अयोध्येला जाणार आहे. आहे कोणाची इच्छा अयोध्येला जायची? कोणाकोणाची इच्छा कोणाची आहे तेवढं सांगा. अयोध्येला जायची इच्छा? जा बाजा, जा बाजा.
दोघी तिघे अयोध्येला जायची इच्छा कोणाची आहे? पुरुष तुम्ही करा माधव काका हातवर नेतो तुम्हाला, हा करा हातवर. तुमची तर एक पंगत राहील आमच्या सप्त्यात, हातवर करा. हा वा, ते पण काका झाले. आता तिकडे माता मंडळी पैकी करा हातवर, करा. हा बिंदास, क्या बात. 1 2 3 4 5 6 7 8 एक एक हातवर याला. मग तुमचं म्हणणं काय? तुम्हाला रामाला पाहायचं नाही का? पाहायचं नाही का? आज नोंदणी करा माझ्याकडे. मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये आपण अयोध्येला जाणार आहे. अयोध्या, चित्रकूट, प्रयागराज 8 दिवसाचा मोठा प्रवास आहे. तुम्हाला काही चिंता नाही, स्वयंपाक करायचं काम नाही, काही नाही, काही नाही. 2 वेळेस जेवण, 1 वेळेस नाश्ता, 2 वेळेस चहा, सर्व त्यात होईल. फक्त तुम्हाला इथून ट्रेनमध्ये बसायचं आहे. एका खाटे एवढं म्हणजे एका पलंगा एवढं सीट रिझर्व तुम्हाला राहील. जाताना, येताना आणि तिकडे फिरायला लक्झऱ्या राहतील. त्याची व्यवस्थेच्या बाबतीत काही काळजी करायची नाही. तुम्हाला साधं पाणी सहन होत नाही, फिल्टर पाणी राहील, त्याची काळजी करू नका. सर्व व्यवस्था होईल. 8 ते 10 दिवसाचा टूर राहील. ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी नाव, नंबर माझ्याकडे कथा झाल्यावर नोंद करा, नाहीतर या 2-3 दिवसात नोंद करा. किंवा बाबाकडे सुद्धा, आमच्या आळशी बाबांकडे दिलं तरी चालेल. पण हा असू द्या. कुठे होता आपण? मांडे. मांडे, अरे मांडे राहिले ना. बाबा एवढे गोड असतात ना मांडे. ती तुम्हाला मांडे खायचे का? कोणाला खायचे असले माझ्यासोबत संपर्क साधा, काही काळजी करू नका. आपण स्पेशल गाडी भरून नेऊ. आमचे सहकारी आहेत, स्पेशल मांडे खायला जाऊ. खानदेश काय तुम्हाला 20-25 किलोमीटरवर खानदेश आहे. आपलं कथा म्हणजे कथाच नाही, आपली चर्चा आहे. म्हणून मी म्हणत होतो कथेला कोणीच येऊ नका. काय सांगतो मी, साधं साधं सांगायला लागलो, जे आहे तेवढं ऐका. मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली. मांडे कसे असतात? तुम्ही मांडे करता पण ते साधे करता, त्यात पुरण टाकल्या जातं आणि त्या पुरणाचा साधा मांडा करणं सोपी आहे आणि पुरणाचा मांडा करणं अवघड आहे. पुरणाची पोळी ऐकली का? पुरणाची पोळी आता सगळेलाच करता येते. असं पुरणाच्या पोळीवरच बाईची परीक्षा आहे. जुन्या काळात पोरीकडून भाकर आणि पुरणाची पोळी करून घे. पुरणाची पोळी आली तर पोरगी पसंत, असे आमचे आबा सांगत. बरं, मला काही त्यातलं माहिती. पुरणाची पोळीच आली तर मुलगी पसंत होती. आता तर ते पहिल्यांदा थोडं तेल टाकावे, त्या तेलात थोडा कांदा लाल भाजून घेणे, नंतर मोहरी टाकणे, नंतर जिरं टाकावं, नंतर नंतर नमक तो बाद में होता है हो पाटील. अच्छा, ह्या पा एक शहरातली बाई येऊल खेळले आली. येऊल खेळले आली. फॉरेनर होती, दुबईची. म्हणजे दुबईला गेलेली, तिकडेच लग्न झालं, भूती भारतातली, आली येऊल खेळली. आणि गावातल्या बाईनं पुरणपोळी केली. जिच्या घरी आली तिनं पुरणपोळी. ती म्हणे, पुरणपोळी मला पण रेसिपी शिकायची आहे म्हणे. काय शिकायची आहे? रेसिपी. कशाची? पुरणपोळीची. मग झालं. मग त्या बाईच्या घरी काम करायला बाई, ती बाई होती. एक विधवा स्त्री त्यांच्या घरी काम करायला होती. पांढरे केस होते आणि त्यांना काहीतरी, त्यांचे केस कोण्यातरी कारणामुळे ती मोलकरीण बाई होती, स्वयंपाक करणारी, तिचे केस काढलेले होते, तिची चप्पी होती. मग ती पुरणपोळी करत होती. मग तिनं पाहिलं. पहिल्यांदा कुकरात डाळ टाकायची. कुकरात, बरोबर आहे. पहिल्यांदा कुकरात उडदाची डाळ टाकायची. मग कशी टाकायची? मी का स्वयंपाक करतो? हरभऱ्याची डाळ टाकायची. मग ती हरभऱ्याची डाळ शिजू द्यायची. ते पाणी गाळून घ्यायचं. काही काही ते पाणी सुद्धा आपल्या त्या मसाल्याच्या भाजीला त्या लावतात, ते पाणी पण है ना, ते पण उपयोगाला आणतात काही काही मात्या. बारकावा आहे बरं. मी आईला मदत करू लागलो. आमच्या आईला मुलगी नव्हती ना, म्हणून मला मदत करावी लागत होती. भांडे पण घासले पाटील, काय काळजी करू नका. आईला मदत केली मी जेवणात. मग ते पाणी पण उपयोगाला येतं. मग ते पाणी चाळणीतून चाळलं की ती जी डाळ राहते, मग त्या डाळीला परत गॅसवर असंच ना, ती डाळ टाकायची, त्यात साखर टाकायची, बरोबर. आणि ते तुम्ही मला मदत करता का माझ्या हाताने स्वयंपाक करायचा आज? काही मदत तर करा. मग ती डाळ टाकली, मग ती त्यात मिक्स करून घेतलं.
मग ते पुरण काढलं. आता ते पुरण हे करायच्या बऱ्याच पद्धती आल्या. आता ते पुरण डायरेक्ट त्या ग्राइंडरमधून निघतं, तोही विषय आहे. पण मग ती डाळ घ्यायची, मग तिने त्या मोलकरणीने ती डाळ घेतली, बरोबर ती टाकली आणि पाट्यावर बरोबर वाटून घेतली. वाटल्यानंतर परत मग ती पोळी करायला लागली. तिने उंडा घेतला, तो उंडा गोल केला, त्यात पुरणाची डाळ घातली, पुरण घातलं. मला मी पाहत होतो, पुरण टाकलं. पण नेमकं जसं पुरण टाकलं तेवढ्यात त्या फॉरेनर बाईला फोन आला आणि ती बाहेर गेली. ती लगेच ती म्हणे, अगं अगं मी तुला नंतर करते, युअर कॉल लेटर, मी नंतर तुला कॉल करते. मग ती आली. आल्यानंतर मग तिने पाहिलं तर ती पोळी लाटली आणि ती तव्यावर टाकली. तिने सगळी रेसिपी लिहून घेतली. पण ते कणकीत पुरण का पुरणात कणिक, गेली भाऊ दुबईले. बोलावल्या मैत्रिणी, मी तुम्हाला ना आज चांगली रेसिपी फुल अँड फॉली करून दाखवते. तिकडची भाषा तुम्हाला फुल अँड फोलीचं जेवण ठरवून द्यायचं, खालायला लावते फुल अँड फोलीचं जेवण. ठरलं आणि झालं. मग तिनं पुरण शिजवलं, ते पुरण वाटलं, ते सगळं ग्राइंडर हे ते सगळं झालं. नेमकी बसली स्वयंपाकाला, तिनं घातलं पुरणात कणिक. आता काय होईल, काय होईल काय, थालीपीठ पुरणात. ती म्हणे माझ्याकडून फोलीस का होत नाही, फोलीस का होत नाही. तिला वाटलं म्हणे त्या बाईनं पांढरी साडी नेसली होती म्हणे, पांढरी, तिनं पांढरी साडी नेसली. लक्षात आलं बारका वाढायला, तिनं पांढरी साडी नेसली तरी पण पोळी जमत नव्हती. नाही म्हणे तिच्या हातात बांगड्या नव्हते, तिनं बांगड्या काढून टाकल्या. नाही म्हणे तिच्या पायात जोडवे नव्हते, तिनं जोडवे काढून टाकले. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, ते मंगळसूत्र काढून टाकलं. तिच्या कपाळाला कुंकू नव्हतं, तिनं कुंकू पण काढून टाकलं. आणि तिच्या कपाळाला बुक्का होता म्हणे, तिनं काळं तव्याचं काळं पण लावलं. आता काय राहिलं, हा मला माहित आहे तुम्ही तिथंच होत्या सगळ्या, लय बारीक ऐकतात बाय. म्हणे तिचं पत्तर उडून जायला, ती म्हणे तिची चाटी करल होती, तिनं बोलवली पार्लर वाली, तिनं चाटी केली तरी पण पुरणपोळी येत नव्हती. मग तिनं आता फोन आधीच करावं का नाही, मग तिनं फोन केला. म्हणे फुलनात खनिक खा, खनिक मध्ये फुलन. ती म्हणे खनिक मध्ये फुलन. मग आता काय फायदा चाटी केल्यावर. तसं पूर्णाचं विचारत होतो, थोडं तुम्ही प्रसन्न राहावं म्हणून पुरणपोळी येते तुम्हाला. सांगा बरं, जेवढं कणिक तेवढंच पुरण का? मग पकडल्या आता, जेवढी कणिक तेवढंच पुरण का काकू? मग पुरण जास्ती नाही, जास्त कणकीत कमी पुरण करणाऱ्या पोळी करणाऱ्या बाईची कमाल नाही, ती सुगरण आहे. जेवढी कणिक तेवढंच पुरणाची पोळी करते, ती खरी सुगरण. ते तर कोणी करेल काय, जेवढी कणिक तेवढंच पुरण. आणि विदर्भातल्या पोळीची खासियत आहे, पुरणाच्या पोळ्या सगळीकडे कमी कणिक, जास्त कणिक आणि कमी पुरणाच्या आहेत महाराष्ट्रभर. पण विदर्भाच्या पुरणाच्या पोळीचीच ओळख आहे, ज्या पोळीमध्ये जास्त पुरण आहे ही विदर्भातल्या पुरणाच्या पोळीची ओळख आहे. मुक्ताबाईला मांडे खावे वाटले. मांड्यावरून विषय माय कसं आहे, मी तिकडे गेलो की तिकडे दुपणात बसतो नाही का, असं झालं ते. मुक्ताबाईला मांड्याची इच्छा झाली. ज्ञानोबाराय म्हटले, मुक्ते काळजी करू नको, मी तुला ना आज मांड्यासाठी साहित्य आणतो. असं म्हणतात, संक्रांतीचा सण होता. संक्रांतीच्या सणाच्या दिवशी ज्ञानोबाराय संक्रांतीच्या दिवशी मुक्ताबाईला मांडे खाण्याची इच्छा झाली. आजही संक्रांतीच्या दिवशी आमच्या मुक्ताबाईला, आदिशक्ती मुक्ताबाईला मांड्याचा नैवेद्य असतो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी मांडे खाण्याची इच्छा झाली.
मग ज्ञानोबाराय म्हटले, मुक्ते काळजी करू नको. ज्ञानोबाराय मधुकरीला गेले. पण सगळ्या स्त्रिया आळंदीतल्या, सगळ्या स्त्रियांचं अंतकरण कठोर नव्हतं. काही काही स्त्रिया नाही का, पुरिया नाही, काही काही स्त्रिया, काही काही स्त्रिया मवाळ अंतकरणाच्या होत्या, मवाळ अंतकरणाच्या नाही का. नमो ज्ञानेश्वरा, आणि काही काही मवाळ अंतकरणाच्या होत्या. त्यांना वाटायचं की ही मुलं काय गोंडस दिसतात म्हणे. काही काही लोकांना काही काही लोकांना मुलं नाहीत, आणि श्रीमंताच्या घरी असणारी मुलं काय म्हणे, पण यांचं सौंदर्य काय, आई वडील नाहीत पण काय तेज आहे चेहऱ्यावर. ज्ञानोबाराय एका माऊलीच्या दारात गेले, आणि ज्ञानोबारायने आपल्या बहिणीसाठी दररोज दारात जाऊन फक्त मधुकरी म्हणणारे ज्ञानोबाराय, भिक्षा मागणारे ज्ञानोबाराय, वस्तू न मागणारे ज्ञानोबाराय आज आपल्या बहिणीसाठी वस्तू मागतात. आई, माझ्या मुक्तीला ना मांडे खायची इच्छा झाली, तुम्ही तेवढी पूर्णाची डाळ, तुम्ही तेवढी डाळ आणि गुळ द्याल का आमच्यासाठी. त्या आईच्या अंतकरणाला पाझर फुटला, आणि त्या माऊलीने संक्रांतीच्या दिवशी विठ्ठलपंताच्या लेकराला मांडे खावे म्हणून डाळ आणि गुळ दिला. ज्ञानोबाराय डाळ गुळ घेऊन आले, साहित्य घेऊन आले, भिक्षाटन करून आले. आणि मुक्ताबाई, ज्ञानदादा, मी ना, तुम्ही साहित्य आणलं ना, आज तुम्हाला मांडे खाऊ घालते. दादा, तुम्ही साहित्य आणलं, आता जबाबदारी माझी आहे, मी तुम्हाला मांडे खाऊ घालते. मग आता मांड्याला काय लागतं, तवा, तेवढं बी माहित नाही. ते रांधणं, कळई नाही, ते कळईचे मांडे नसतात, रांधणं म्हणतात त्याला. ते रांधणं कसं असतं, मान नसलेला माठ, म्हणजे ज्याला वरून मान असते ना, माठाला मान असते ना वरून, ती मान उडवलेली, ती उलटी मान चुलीवर ठेवलेली, आणि वरून त्याचा भाग असा चोपळा असलेला, आणि आतून त्याला उष्णता येते, म्हणजे ते आतून तापतं, आणि वरून थोडं चोपळं केलेलं असतं, ते रांधण असतं. माठाऐवजी माठाच्या माठच, रांजण नाही, माठ असतो, आणि त्याला आतून छिद्र छिद्र असतात, आणि त्याच्यातून ती उष्णता त्याला लागते, आणि त्याच्यावर मग ते मांडा ठेवला की तो मांडा शेकला जातो, भाजला जातो. मग ते रान आणायचं होतं. मुक्ताबाई आळंदीत गेल्या, कुंभारीन काकूच्या दारात गेल्या. कुंभार गल्ली आहे, कुठे पाहिली, कुंभारकरांचा मठ आहे. जिथं आपण प्रदक्षिणा करतो तिथं समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्याच्या मागे कुंभार गावकरांचा मठ आहे. कुंभार गल्लीमध्ये मुक्ताबाई गेल्या. कुंभार काकू, हो काकू, आपल्या इथे आहे कुंभार गल्ली, ओ कुंभार काकू. आणि काय, माझ्या ज्ञानदादाला मांडे खावे वाटतात म्हणे, तेवढं रान देता का. मुक्ताबाई आल्या आनंदात, मुक्ते काळजी करू नको, घे नान्न, पैसे, अगं नाही, जा घेऊन जा. ब्राह्मण त्रास देत होते, पण इतर समाज ज्ञानोबारायांना मानणारा होता. आज मुक्त रान्न दिलं, तेवढ्यात विसोबा काका तिथं आले. कर्मठ ब्राह्मण विसोबा नावाचा ब्राह्मण आला, म्हातारा, बलदंड शरीराचा, मिशापुऱ्या, घोड्यावर बसून आला. आल्यानंतर त्याच्या हातात घोड्याचा चाबूक आहे. मुक्ताबाई सिद्ध बेटाच्या दिशेने निघाल्या. मुक्ताबाईच्या हातात रान्न पाहिलं, त्याने जोरात आसूड फेकला, मुक्ताबाईच्या हाताला लागला. रान्न खाली फुटलं, रान्न पडलं, आणि खाली फुटलं रान्न. रान्न जसं फुटलं तसा तो म्हणायला लागला, ए कारटे, अगं संन्यासाची पोरण, तुम्हाला कशासाठी चालवलं म्हणे हे. म्हणे माझ्या दादाला ना काका, ओ विसोबा काका, माझ्या दादाला ना मांडे आवडतात, मी दादांना मांडे करून देणार आहे म्हणे. माझ्या दादाला मला मांडे आवडतात, माझ्या दादाला मांडे करून घालायचे आहेत तिघांनाही, म्हणून हे चालवलं म्हणे. वारे वा संन्यासाची पोरं, तुम्हाला गोडधोड करून खायला आवडतं म्हणे. अरे उष्ट खाण्याचा अधिकार आहे तुमचा, तुम्ही काय खाणार म्हणे. मुक्ताबाईंच्या डोळ्याला पाझर फुटला. मुक्ताबाई निघाल्या. मुक्ताबाई रडत 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 सिद्ध बेटात आल्या. सिद्ध बेटात मुक्ताबाई आल्या, ना आल्यानंतर मुक्ताबाई रडत आल्या. ज्ञानोबाराय समोर आले. मुक्ते काय झालं, मुक्ते का रडतेस. ज्ञानोबाराय, मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा
ते विसोबा काकांनी मी आणलेलं रान्न फोडलं दादा. आता मांडे मी तुम्हाला कसे खाऊ घालून. माझ्या निवृत्तीनाथ मला कधी म्हणत नाहीत काय खायला पाहिजे. माझा सोपान दादा कधी बोलत नाहीत. पण दादा कसे मांडे खाऊ. मुक्त मांडेच करायचेत ना, रान्नच पाहिजे ना. जा तू तयारी कर. मुक्ताबाईंनी स्वयंपाकाची तयारी केली. सगळा स्वयंपाक तयार आहे, फक्त मांडेच करायचे राहिले. दादा मी माझं तयार झालं बरं, कुठे रान्न. मुक्ती काळजी करू नको. ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या पाठीवरचा पंचा उपरण काढलं. गुडघ्यावर लहान लेकरू हात टेकून जसं गुडघ्यावर येतं तसं ज्ञानोबाऱ्यांनी समोर हात टेकवले आणि 2 गुडघे जमिनीला लावले. आणि ज्ञानोबाऱ्यांनी जठराग्नीने आपली पाठ, वैश्वानर अग्नीने आपली पाठ तापवली. आणि त्या तापवलेल्या पाठीवर आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईंनी, ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, मुक्ते भाज माझ्या पाठीवर मांडे. ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे भाजले. आजही मांडे भाजले ते ठिकाण ती धर्मशाळा वडगाव चौकात आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मांडे भाजले, सिद्धबेटाच्या ठिकाणी मांडे भाजले. मुक्ताबाई रडत रडत स्वयंपाक करत होत्या. माझ्या दादाला माझ्यामुळे त्रास झाला, माझ्या दादाची पाठ किती तापली, लाल बुंद तापावा तसं ज्ञानोबाऱ्यांची पाठ. योगी होते ज्ञानोबाऱ्यांना ते सामर्थ्य होतं. मांडे भाजले, जेवायला बसले. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाईंनी ताटं वाढली. आता मुक्ताबाईचं वय थोडं समंजस झालं होतं. मुक्ताबाईने ताटं वाढली, जेवायला बसले. पण ज्या विसोबाने आता ऐका परत, ज्या विसोबाने रान्न फोडलं होतं तो विसोबा विचार करतो, आज हे मांडे खातातच कसे, पुरण खातातच कसं मी पाहतो. म्हणून तो सिद्ध बेटाच्या दिशेने आला आणि दरवाजा ताटीचा लावला होता. भाऊ जेवत होते. त्याने त्या झोपडीच्या फटीतून पाहिलं तर ज्ञानोबाराय प्रत्यक्ष गुडघ्यावर आहेत, हात ठेवलेले आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भाजते. मग विसोबाला ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार कळाला आणि नेमकं जेवायला बसले. हा सगळा उपक्रम पाहतोय विसोबा. ज्ञानोबाराय जेवायला बसले, ज्ञानोबाऱ्यांचं जेवण झालं. ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार एवढा मोठा आहे असं विसोबाला कळालं. आणि मग विसोबाला वाटलं आता यांचं उष्ट मला खाल्लं पाहिजे. विसोबा धावत धावत ज्ञानोबाऱ्यांच्या पात्रावर आला आणि एखाद्या पिशाच्या सारखे, एखाद्या खेचरासारखे ज्ञानोबाऱ्यांच्या पात्रावरचे शीत वेचून विसोबा खायला लागला. हो विसोबा, का उष्ट खाता, का असं खेचरासारखं खाता. म्हणून त्या विसोबाला मुक्ताबाईंनी खेचर म्हटलं आणि त्याच विसोबाला पुढे नाव पडलं विसोबा खेचर. त्याचं आडनावच पडलं विसोबा खेचर. खेचरासारखं पिशाच्या सारखं खातो म्हणून खेचर नाव पडलं. आणि त्याच खेचराने विसोबा खेचर पुढे मुक्ताबाईचा शिष्य झाला. त्या विसोबाला मुक्ताबाईंनी पुढे उपदेश केला. तेच विसोबा खेचर की ते विसोबा खेचर औंढ्याला आले आणि विसोबा खेचरांना सांगितलं, आता तू इथं राहायचं नाही, तू औंढ्याला जायचं. कुठं? हिंगोली जवळ औंढा आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी त्या औंढ्याला जायचं. त्या औंढ्याला आले. मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला. तेच विसोबा खेचर मोठे भगवत भक्त झाले. ज्यावेळेस नामदेवरायला देवाने सांगितलं होतं की नामा तुला गुरु करायचं असेल, हे विसोबा खेचर नामदेवरायचे गुरु आहेत, तुला गुरु करायचं असेल तर नामा जा, विसोबा खेचर नावाचा गुरु तुला औंढ्याला मिळेल. आणि औंढ्याला ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. त्या औंढ्याच्या भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस नामदेवराय भगवंताच्या मंदिरात गेले तर देवाच्या शिवलिंगावर पाय ठेवून एक म्हातारा झोपला होता. पाय ठेवून म्हातारा होता, असं शरीर टाकलेलं, आणि पण ज्योतिर्लिंगावर, त्या लिंगावर बुटासहित पाय ठेवले होते. नामदेवराय आले, ओ बाबा, हो म्हातारे बाबा, अहो काही वाटतं का नाही, तुम्ही देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. ते म्हातारा म्हटला, महाराज ए बाबा, अरे आता वय झालं रे, मला पाय उचलत नाही, असं कर, तूच माझे पाय उचलन बाजूला ठेव. मग नामदेव महाराजांनी पाय उचलले आणि बाजूला ठेवले. जिथं पाय ठेवायचे तिथं शिवलिंग तयार व्हायचं. परत उचलायचे, दुसरीकडे ठेवायचे, असे 12 ज्योतिर्लिंग तयार झाले औंढ्याला. आणि मग त्यांना कळालं हे कोणीतरी सामान्य नाही, ते महान आहेत. तो म्हाताराच म्हणजे विसोबा खेचर आहेत.
जे नामदेव रायचे गुरु आहेत, ज्यांनी नामदेव यांना उपदेश केला, अशी ही कथा आहे. पुढे अशा अनेक कथा आहेत. पण आता थोडी विश्रांती म्हणून 2 मिनिटाचं भजन घेऊ आणि 15 मिनिटात आपण आटपू. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. ही कथा इथं समाप्त होते. यानंतर नवीन सत्राला सुरू होते. चांगदेवांचं चरित्र आणि चांगदेवांचा उपदेश हे चरित्र सुरू होते. पण त्याआधी आपण सर्वांनी मोठ्या अंतकरणाने 2 मिनिट भजन करा. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे पुढे चांगदेवाच्या चरित्राला सुरुवात होते. चांगदेव समाधीच्या पुढे आले, पण मगाशी चांगदेवांच्या ती जवळची प्रेत उठवली हे आपण ऐकलं. पण चांगदेव समाधीतून उठले. समाधीतून उठल्यानंतर चांगदेवांनी विचार केला, म्हणे आज प्रेतच आली नाही. विचारलं शिष्यांना की का रे बाबांनो, प्रेत आलेच नाही का? कोणी आलंच नाही का? मेलच नाही का कोणी? लोक मेलेले आपले स्वकन तिथे घेऊन येत होते ना, कारण ते जिवंत करत होते म्हणून. नाही गुरुजी, लय प्रेत आली होती 500-600, पण कुणीतरी एक 5-7-8-9-10 वर्षाच्या आतली पोरगी आली. 4 भाऊ होते ते, 3 भाऊ आणि 1 बहीण होती. त्यांना भावंड होती 4. एक पोरगी होती छोटीच, आणि तिने एक कुत्र्याचं हाड उचललं, सगळ्याच्या अंगावरून फिरवलं गुरुजी. ती सगळी जिवंत झाली. तिनं हाड फेकलं, ते सुद्धा कुत्र झालं, गेलं. अरे बापरे, चांगदेवाला वाटलं नेमकं हे झालं कसं. या चांगदेवाचं चरित्र असं आहे, नगर जिल्ह्यामध्ये नारायण डोह नावाचं गाव आहे. 23 फेब्रुवारीला आमचं तिथे कीर्तन आहे. 23 फेब्रुवारीला नारायण डोहला. प्रगट दिन 22 साहेब होते. 23 ला आमचं कीर्तन आहे तिथे. नाही, प्रगट दिनाच दिवशीच रात्री संध्याकाळी 22 का 23. त्या नारायण डोह नावाच्या गावाला मुधोपंत नावाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणाच्या पोटी आलेले हे योगी म्हणजे चांगदेव.
चांगदेव लहानपणापासूनच योगी होते. 14 विद्या 64 कला त्यांच्याकडे होत्या. नंतर त्यांनी पुनतांब्यावरून येऊन शिष्यांच्या समवेत तापी तीर, ज्याचं नाव सुंदर क्षेत्र असंही आहे, तापी आणि पूर्णाचा संगम जिथे आहे, जिथं सोमेश्वर मंदिर आहे, त्या सोमेश्वराच्या मंदिराजवळ त्यांनी मठ स्थापन केला. तुम्ही पाहिलं असेल, कदाचित गेले असाल मुक्ताईला तर कळेल. तापीच्या तीरावर चांगदेवाचा मठ आहे, जिथं सोमेश्वराचं मंदिर आहे. मग यांनी विचार केला, म्हणे मार्गक्रमण करत करत मठावर आले. शिष्यांनी सांगितलं महाराज. त्यांच्या डोक्यात तोच विचार होता, लहान लहान लेकरं, माझ्याकडून एकच जिवंत होत होता एवढ्यापैकी, यांनी सगळेच जिवंत केले, मुलगी अशी आहे. मग त्यांनी त्यांच्या कानावर मग गोष्ट आली की महाराज एवढंच नाही, त्यांनी रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवला, त्यांनी मेलेली पित्र जिवंत केली. बर, त्यांनी मस्जिद बोलवली, त्यांनी मेलेला माणूस जिवंत केला. अरे बापरे, खरं आहे का खोटं आहे? कारण काही काही लोकांना एवढी गोष्ट असते आणि एवढी करायची फार मोठी हे असते हौस. साप घरात निघतो एवढासा. पहिल्यानं दुसऱ्याला विचारलं, का रे केवढा होता? एवढा होता. तिसऱ्यानं विचारलं दुसऱ्याला, का रे केवढा होता? हे पाय, एवढा होता. चौथ्यानं विचारलं, का रे केवढा होता? हा पाय, एवढा होता. का रे केवढा होता? एवढीशी गोष्ट एवढी मोठी होते, कानावरून कानातून. ही कान नावाची यंत्रणा लय मोठी आहे. आणि पहिले बातम्या नावाची गोष्ट नव्हती, पहिले पत्रकार नव्हते, रिपोर्टर नव्हते. पहिलं चालतं बोलतं बातम्याचं चॅनल हे होतं. तुला म्हणून सांगते, पाय, कोणाला सांगू नको, तुलेच सांगतो, तू माझ्या जवळचीच म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. सांग. ती हळू जात होती गोष्ट, पण सगळ्या गावात. दुसरी म्हणत होती तिसरी, ह्या पाय, तू माझी मैत्रीण आहेस, फक्त तुलाच सांगते, फक्त तुलेच, नाही का आपल्या तुलेच सांगते, कोणाला सांगू नको. तुले सांगते, तुले सांगते, तुले सांगते म्हणता 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 गावातल्या पहिलं न्यूज चॅनल हे. म्हणजे काय बोलतात ना, बा, आपण तोंडात जरी कान घातल्या त्याच्या तरी ऐकू येत नाही. काय बोलतात ते बारीक, काय ते हेडफोनच आहेत ते. चांगदेवाला वाटलं कानावर विश्वास नाही ठेवावा लागत. एक सांगू, माणसाने ना खरंच कानावर विश्वास ठेवू नये. कानावर विश्वास ठेवला की संसाराचं वाटोळं होते. आणि सध्या तर जेवढ्या जेवढ्या संसाराचं वाटोळं झालं, त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कान आहे. माणसाने कानावर विश्वास ठेवू नये, डोळ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. डोळ्यावर, कानावर विश्वास ठेवू नये. लोक लगेच कानात हे बा, ते नाही का महाराज, तो नाही का आपल्या गावचा तो. बर, काय झालं? ह्या बाराजा माणूस असा आहे, माणूस असा आहे, लय वाईट माणूस आहे, त्यानं असं असं केलं. डायरेक्ट हा वकीलच होते, ते जजच होते, डायरेक्ट जज निर्णयच देते त्याच्यावर. म्हणजे हा खरं आहे राजा तुमचं, खरं असेल बुवा, हाय तो माणूस तसा. मनुष्य ज्या वेळेस दुसऱ्याचे गुन्हे ऐकतो त्यावेळेस त्याच्यावर जज होतो, आणि ज्या वेळेस आपला गुन्हा ऐकतो त्यावेळेस वकील म्हणून त्या गुन्ह्यावर चर्चा करतो. दुसऱ्याच्या गुन्ह्यावर लगेच जज म्हणून निर्णय देऊ नका. पहिल्यांदा शहानिशा करा, लगेच जज म्हणून निर्णय देऊ नका. कुठं होतो? चांगदेव.
चांगदेवाने ऐकलं, यांनी रेडा बोलवला, या घटना घडल्या. खरं आहे का? खरं आहे का म्हणून चांगदेव विद्वान होते. पैठणवाले थरथर कापत चांगदेवाला. मग चांगदेवानी पैठणवाल्या ब्राह्मणांना पत्र लिहिलं, आम्ही जी गोष्ट ऐकली ती खरी आहे का? पत्राद्वारे कळवावं. पत्र गेलं, चांगदेव महाराजचं पत्र आलं म्हणून ब्राह्मणांनी त्याची पूजा केली, मिरवणूक काढली आणि मग पत्र वाचण्यात आलं. खरं आहे का? मग त्यांनी लिहिलं, महाराज साष्टांग दंडवत, आमच्या येथे निवृत्तीनाथ सोपान, ज्ञानदेव, मुक्ताबाई, विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची पुत्र आली होती. त्यांनी असा असा व्यवहार घडलेला होता. त्यांना शुद्धीपत्र पाहिजे होतं म्हणून आळंदीच्या काही ग्रामस्थांनी आमच्याकडे पाठवलं होतं. आली होती, पण त्यांच्या नावावरून विषय निघाला आणि आमच्याच पैकी एका ब्राह्मणांनी विचारलं, का रे तुझं नाव ज्ञाना आणि याचं नाव ज्ञाना, हा मग बोलेल का? हा आसूड करेल का? पहिल्यांदा आसूड मारला, वळ त्यांच्या पाठीवर उठले, पण नंतर रेडा बोलवला, यांनी हस्त ठेवलं. महाराज ही घटना खरी आहे, पित्र आणली होती जेवायला, ही घटना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली. महाराज हे सगळं खरं आहे. असा अधिकार पत्र चांगदेवाकडे आल्यानंतर चांगदेवांची तळमळ झाली. चांगदेवांना अधिकाराने कळालं हे कोणी सामान्य नाहीत. मेलेली प्रेत जिवंत केली. आपल्या इथली ही घटना, या सगळ्या घटना ऐकल्यानंतर आपण यांना भेटायला गेलं पाहिजे. चांगदेवाला वाटलं, ऐका, भेटायला गेलं पाहिजे. पण चांगदेव म्हटले, आपण भेटायला जाणं म्हणजे आपण काय लहान आहे? 1400 वर्ष काळाला पत्ता लागू दिला नाही. जरा आपलं त्या लहान लहान लेकराकडे जाणं जरा योग्य नाही? लहान लहान पोरं आहेत, आपण जर गेलो सगळा लावाजमा घेऊन, कमीपणा होईल आपला. मग युक्ती सुचली, गुरुला बुडवायला शिष्यच कारण असतात. चांगदेव जर आधी शरण गेले असते ना तर काही घडलं नसतं. मग काही शिष्य म्हटले, गुरुजी असं करायचं का? तुम्ही काहीतरी पत्र लिहून द्या, आम्ही जातो आणि आम्ही पाहून येतो. मग चांगदेवानी, बरं आणा. मग ते कोरा कागद आणला, कोरा कागद आणला, लिहायचं. पत्राला पहिल्यांदा लिहायला लागते, आपल्यापेक्षा मोठं असलं तर साष्टांग दंडवत, आपल्यापेक्षा लहान असला तर अनेक अनेक आशीर्वाद, आणि आपल्या बरोबरीचा असला तर. तुम्ही पत्र लिहिले नाहीत का? हा, असं आहे का? पहिले सप्रेम नमस्कार शेवटी. बरं ठीक आहे, सप्रेम नमस्कार. आपल्याच वयाचा असला तर सप्रेम नमस्कार, मोठा असला तर साष्टांग दंडवत, आणि लहान असला तर अनेक अनेक आशीर्वाद. मी पत्र पाहिला 2002-2003 साली दुसऱ्या वर्गात असताना. त्या दिनोळ्या, अकोटकडे दिनोळा नावाचं गाव आहे. त्या गावच्या एक मावशी, आमच्या आईची बहिणीशी त्यांचे बहिणीसारखे संबंध होते. त्या गेल्या आता, त्या तिथून पत्र पाठवायच्या. त्यावेळेस तो एवढा 2-3चा काळ पत्राचा नव्हता, पण तरी सुद्धा त्यांना एक हौस होती त्या पत्र पाठवायच्या तिकडून. ते आजही पत्र आम्ही संग्रहित केलेले आहेत, असे पत्र होते. आमच्या वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळेस ते एका PSIचं पत्र आलं होतं, ते आमच्याकडे म्हणजे आम्ही संकलन केलेलं आहे. बीड जिल्ह्यातलं एका PSIचं पत्र आलं होतं. असू द्या, पत्र लिहित होते पहिले लोक. लिहायला घेतलं पत्र चांगदेवांनी. काय लिहायचं? लहान आहेत आपल्यापेक्षा, अनेक अनेक आशीर्वाद. अरे, आपल्यापेक्षा वयान लहान आहेत, पण अधिकारानं तर आपण एकच जिवंत करत होतो, यांनी तर सगळेच जिवंत केले. नाही 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 नाही, अधिकारानं मोठे आहेत, अनेक अनेक आशीर्वाद नाही लिहायचं. मग काय लिहायचं? साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत लिहिता येत नाही, त्याचं वय केवढं ना आपलं वय किती. मग काय लिहू? नमस्कार लिहू. आपलं अधिकाराने सुद्धा अधिकारत वय एक येत नाही. मग लक्षात आलं चांगदेवाच्या, काय करू काय नाही, काय करू काय नाही. शिष्य पाहत होते, गुरुजी काय मग सांगितलं, असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं होईल, लिहायचं काय आता? मग शिष्य सांगत होते, गुरुजी असं करा ना, मग कोरच पाठवा ना पत्र. मग म्हणे, ते कोरं पाठवल्यावर समजून तर येईल त्याला काय करायचं, याच्यातून तर त्यांची परीक्षा होईल. जा कोरं पत्र घेऊन. कोरं पत्र दिलं. त्या पत्राला रेशमी वस्त्र, त्याच्यात ते असं
असं असं त्याची बारीक हे केलेली घडी केलेली ते पत्र पाठवलं. बरं, पाठवले 2 शिष्य. शिष्यही असे नवीन नवीन नाही, म्हातारे शिष्य होते, 90 वयाचे म्हातारे शिष्य. त्यावेळेस म्हातारे शिष्य चांगदेवांनी आपल्या शिष्यांच्याकडून ते पत्र पाठवलं. म्हातारे शिष्य पाठवले आणि पाठवल्यानंतर आळंदीमध्ये मजल दर मजल करत करत हे सगळे शिष्य आळंदीमध्ये आले. सकाळची वेळ होती. आता आळंदी ज्ञानोबाऱ्यांना मानायला लागली होती. विसोबा मानायला लागला म्हणजे आळंदी मानायला लागली होती. आळंदीतले सगळे ब्राह्मण मानायला लागले होते. सकाळची वेळ होती. 7-7:30 वाजले होते. काही लेकरं एका पारावर खेळ खेळत होते. पार होता छोटासा, त्याच्यावर पिंपळ वृक्ष होता, असा पार बांधलेला होता. त्या पारावर लेकरं खेळ खेळत होती. तेवढ्यात ही दोन म्हातारे शिष्य आले चांगदेवाचे, कोरपत्र घेऊन. ज्ञानोबाऱ्या कुठं राहतात माहित नाही, मुक्ताबाई कुठं राहतात माहित नाही. पत्ता विचारला त्या पोरांना. ए पोरो, काय काय बाबा? म्हातारे होते. काय बाबा? हा, नाही, इथं ज्ञानदेव मुक्ताबाई निवृत्ती सोपान कुठं राहतात? ती एक पोरगी म्हणे, अय म्हाताऱ्या, जरा तोंड सांभाळून बोल. म्हणे, काय झालं? काय विचारलं म्हणे तू? नाही म्हणे, ज्ञानदेव निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई हे कुठं? ए म्हाताऱ्या, तोंड सांभाळून बोल. श्रीमंत निवृत्तीनाथ म्हण, संत ज्ञानदेव म्हण. असं काय लहान सहान लेकरासारखं नाव घेतं? संत आहेत ते, संत. आता आळंदी मानायला लागली होती. संत आहेत ते, असं नाव नको घेऊ. थोबाळ फुळील रे म्हाताऱ्या, आमच्या ज्ञानोबाऱ्यांचं नाव असं घेऊ नको. बरोबर, तेच तुमचे संत ज्ञानदेव, संत निवृत्ती, संत सोपान कुठं राहतात? हे पाय म्हणे, सरळ सरळ जायचं म्हणे. असं पुढे एक सिद्धबेट नावाचं जंगल आहे, मग त्या जंगलात ते राहतात, झोपडीच्या दारात. सकाळची वेळ होती. कोवळ्या उन्हामध्ये चौघ भावंड बसले होते. 2 शिष्य येताना दिसले म्हातारे. नमस्कार, कोण तुम्ही? म्हणे, आम्हाला चांगदेवांनी पाठवलं. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई तुम्हीच का? हो. निवृत्तीनाथांची ते संवाद करत होते. म्हणे, चांगदेवांनी? बरोबर, ठीक आहे. काय काम आहे? काही नाही, आमच्या गुरुजींनी हे कोरं पत्र दिलं. हे नाही, कोरं नाही, हे पत्र दिलं. हे पत्र दिलं म्हटलं. निवृत्तीनाथांनी पत्र घेतलं. निवृत्तीनाथांनी पाहिलं, अरे पत्र तर कोरच आहे. ज्ञाना, चांगदेवांनी कोरं पत्र पाठवलं. बरं बरं बरं. मग ते ज्ञानोबाऱ्यांनी हातात घेतलं. मुक्ताबाई म्हणतात, अरे, मुक्ताबाईचे वाक्य आहेत. मुक्ताबाई म्हणतात, दादा 1400 वर्ष जगला हा चांग्या. काय 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 1400 वर्ष जगला चांग्या आणि कोराच्या कोराच राहिला? त्याला पत्रावर पण काही लिहिता आलं नाही. मुक्ताबाई प्रखर आहेत. दादा 1400 वर्ष काळाला थांग पत्ता लागू दिला नाही या चांग्यानं. आता तुमच्या आमच्या सारख्यांनी चांग्या म्हणू नये, ते मुक्ताबाईंनी म्हणावं. तुमच्या आमच्या सारख्यांनी चांगदेवांना चांग्या म्हणू नये, कारण चांगदेवांचं वाङ्मय एवढं मोठं आहे, जे तुमच्या आमच्या सारख्या वांगदेवांना पण कळत नाही, असं चांगदेवांचं आहे. चांग्या कोराच्या कोराच राहिला दादा. ए मुक्ते, अगं कोरं असतं तेच चांगलं असतं, निवृत्तीनाथ म्हणतात. कारण ज्याच्यावर आधीच चिडबिड केलेली आहे. आता हे लिहिलेलं आहे मी, हे जर आता दुरुस्त करायचं असलं तर याची खोडतोड होणार आहे की नाही? मुक्ते, अगं जे कोरं असतं त्याच्यावर चांगलं काहीतरी काम केलं जातं, म्हणून परमार्थात असे मधल्या लोकांची गरज नाही. परमार्थात एकदम पूर्ण अज्ञानी लागतो, नाहीतर पूर्ण ज्ञानी लागतो. हे मधले जे आहेत ना लटकलेले, सप्ताह आला की घाळ माळ आणि इलेक्शन आली की काळ जाय धाब्यावर. सिजनेबल काही वारकरी होतात, सिजनेबल. असं नाही, कोरं असतं ते चांगलं असतं. मुक्ते, ज्ञाना, या बरं या पत्रात काहीतरी सांग. चांगदेवाचं पत्राचं प्रतिउत्तर म्हणून पत्र द्यावं लागतं ना. पाठवा काहीतरी चांगदेवाला लिहून. ज्ञानोबाऱ्यांनी ओव्या लिहिल्या, फार सुंदर आहेत. 65 ओव्या लिहिल्या. जो ग्रंथच झाला त्याचं नाव आहे चांगदेव 65. गोड ओव्यात. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासु, दावी मग ग्रासू प्रगटला करी.
65 ओव्या लिहिल्या. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा बासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. अशा 65 ओव्या लिहिल्या. ते पत्र दिलं शिष्यांकडे, जा द्या तुमच्या गुरुला. चांगदेवाकडे मजल दरमजल करत करत पत्र आलं. चांगदेवाच्या जवळ पत्र दिलं. चांगदेवांनी पत्र पाहिलं. स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. अरे काय आहे, चांगदेवाला 65 ओव्या कळाल्या नाहीत. विद्वान असणारा चांगदेव असं म्हणतात. चांगदेव गुरुकडे शिकायला जायचा. अनेक गुरु आहेत चांगदेवाचे. चांगदेव गुरुजींकडे शिकायला जायचा आणि गुरुकडे शिकायला गेला की एका महिन्यात त्या गुरुचं सगळं ज्ञान घ्यायचा आणि गुरुला विचारायचा, पुढं काय पुढं काय पुढं काय. आणि गुरुजवळचं ज्ञान संपायचं. पण चांगदेवांनी घेतलेलं ज्ञान कमी नाही. एवढे गुरु बदलले, गुरुजवळचं ज्ञान संपायचं, पण चांगदेवांची ग्रहण करण्याची शक्ती संपत नव्हती. एवढे विद्वान चांगदेव, पण त्यांना या 65 ओव्याचा अर्थ कळाला नाही. आता यांचा अर्थ कळण्यासाठी चांगदेवाला वाटलं, यांनी याच्यावर लिहून पाठवलं. या अर्थ मला ज्या अर्थी कळत नाही त्या अर्थी माझ्यापेक्षा विद्वान आहेत, मीच जायला पाहिजे होतं. पण आता मी यांना भेटायला जाणार. चांगदेव निघाले. हे लाखो शिष्य, हे मोठा भला लावाजामा निघाला. कुठं? आळंदीच्या दिशेने निघाला. मजल दर मजल करत चांगदेव गावात मुक्काम करायचे. आता लाख लोक ज्या गावात आले त्या गावात जत्रात. मग दुकानं बिकानं, दर्शनाला मोठमोठे श्रीमंत धनाढ्य लोक, जेवणाची व्यवस्था. बाबा काय पाहिजे? रिद्धी सिद्धी प्राप्त असलेले चांगदेव होते. काय पाहिजे? ही पंगत द्या, ती पंगत द्या. अशी बरीच लोक येत होती. निघाले मजल दर मजल करत करत. तिकडे एक दिवस सकाळची वेळ, बरोबर सकाळच्या 7:30-8 वाजता चांगदेव गावात येणार आहेत. कळालं. निरोप पाठवला शिष्याच्या समवेत. चांगदेव येताना साधे आले नाही, आपल्यासारखं नाही. स्विफ्ट घेऊन आले, डिझायर घेऊन आले, मारुतीची गाडी घेऊन आले, हिरो होंडा असं नाही. चांगदेवाचं वाहन वाघावर बसले होते आणि त्या वाघाला हाणण्यासाठी सापाचा चाबूक होता. तो चाबूक सापाचा करून आणि वाघावर बसून चांगदेव आले. चांगदेवाची आणखीनही गुरमी गेली नव्हती. चांगदेवाला थोडा आपल्या ज्ञानाचा, योगाचा थोडासा अहंकार होता. शिष्य गेले. आळंदीच्या वडगाव रोड आहे, वडगाव चौक आहे. वडगाव वड म्हणतात त्याला, विश्रांत वड असं म्हणतात त्याला. त्या ठिकाणी चांगदेव थांबले आणि त्या ठिकाणी चांगदेव थांबल्यानंतर शिष्याला पाठवलं, जा म्हणे बोलवा त्यांना. ज्ञानोबारे आधी भावंड बसले होते. एक घराची पडकी भिंत होती आणि त्या भिंतीवर 4 जण बसले होते. सहज सकाळची वेळ होती. आपण नाही काय एखाद्या याच्यावर सर असं याच्यावर बसतो, ओट्यावर, भिंतीवर बसले होते. आणि शिष्य आले, महाराज तुम्हाला आमच्या गुरुजींनी. कोण गुरुजी? चांगदेव. कशावर आले? वाघावर. काय? चाबूक घेऊन आले. आता जसा मोठा माणूस तसं त्याला भेटायला जावं लागेल. मग आता चला ज्ञानदेवा आपल्याला भेटायला जायचंय. कशावर जायचं? पण ज्ञानोबा म्हटले, दादा ही भीतच घेऊन जाऊ ना आपण, ही भीतच घेऊन जाऊ. ज्ञानोबा म्हटले, हे भिंते चल आपल्याला विमानाच्या मार्गाने जायचं. भिंत उठली आणि आकाश मार्गाने चालायला लागली. चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत उडाली. चांगदेव असा बसला होता. चांगदेवानी पाहिला तर त्या काळात इमान नव्हते. ती भिंत समोरून येताना दिसली. अरे रे रे रे, निर्जीव चालविली भिंत येताना दिसली. अरे बाबा, भिंतीवर कोण आहे? महाराज हेच आहेत ते 4 भावंड ज्यांना तुम्ही भेटायला आले. चांगदेव वाघाच्या खाली उतरले आणि उतरल्यानंतर सापाचा चाबूक टाकून दिला. ज्ञानोबरांनी भिंत खाली ठेवली. वडगाव चौकात ती भिंत आहे, तिथं जाऊन पहा जा. आळंदीला गेला. एक एक घटना घरी गेल्यावर लिहून ठेवा. आळंदीला गेल्यावर काय काय पाहायचं आहे आपल्याला. मग ती भिंत उठली, बरोबर येऊन बसली. चांगदेवानी शरीर सोडलं आणि चांगदेवानी साष्टांग दंडवत ज्ञानोबा चरणावर घातला. आता गुरुच पडले म्हटल्यावर सगळे शिष्य पळाले. 1,00,000, 1,50,000 ते 3 ते असं सांगतात. पुढे 3 लाखाची यात्रा भरली होती. माफ करा, 3 लाख नाही, 3 लाखाची यात्रा भरली होती. ते 3 लाख लोक जमिनीवर आपले गुरुजी पडले म्हणून पडले. तर काही संतांनी त्यातला भाव काढला. जमिनीवर कपडे वाळू घालावे असे खाली कपडे वाळू घातलेले दिसत होते लोक. ज्ञानोबारांना नमस्कार केला. ज्ञानोबारांना शरण आले. मग त्यांना मुक्ताबाईंनी स्थान दिलं. यांच्या पुढच्या घटना आणि राहिलेल्या कथा
या आपण उद्याच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत. आजची कथा इथंच पूर्णविराम घेते. उद्या काही सुंदर कथेच्या प्रभावाने आपण निघणार आहोत. उद्याच्या काही सुंदर कथा राहणार आहेत. त्यामध्ये मुक्ताबाईंनी या चांगदेवाला केलेला उपदेश, हात मेल्या निगोऱ्या म्हणून चांगदेवाचा केलेला उपहास, आणखीन त्याच्या पुढे नामदेवरायांचा आणि मुक्ताबाईंचा एक प्रसंग आहे. नामदेवरायाची परीक्षा केली मुक्ताबाईंनी, तो प्रसंग आहे. पुढे नामदेवराय आळंदीला येऊन पंढरपूरला परत गेली ही कथा आहे. त्याच्याही पुढे आणखीन ज्ञानोबरांची आणि नामदेवांची तीर्थयात्रा आहे. उद्यापासून त्या तीर्थयात्रेला सुरुवात होईल. त्या तीर्थयात्रेचा प्रसंग फार मोठा आहे. त्यानंतर परवाच्या कथेमध्ये ज्ञानोबरांच्या समाधीने आपण या कथेची सांगता करणार आहोत. आजची कथा इथं समाप्त होते. ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ मुक्ताबाई सोपान काकांनी जशी बुद्धी दिली तसंच त्यांचं जीवनचरित्र सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय. या सर्व संतांच्या चरणावर दंडवत करून श्री संत गजानन बाबा, श्री संत सखाराम बाबा आदी करून पंचक्रोशीतील सर्व संतांच्या चरणावर, दोनच्या पुढे येणाऱ्या तुम्हा सर्व संतांच्या चरणावर मी आलो तर मंडपात कोणीच नव्हतं. दोनच्या पुढे येणाऱ्या तुम्हा सर्व संतांच्या चरणावर तुम्ही जर उद्यापासून लवकर आले तर आपलं हे कथा होईल, नाही तर यातला कथा काही राहून जातील. उद्या अगदी वेळेवर या म्हणून तुमच्याही चरणावर दंडवत करतो. माझ्या साथीला असणारे तालमणी विशिष्ट तबला वादक असणारे हरिभक्तपरायण सागर महाराज वानखडे असतील, आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ महाराज डावेराव असतील, या सर्वांच्या चरणावर ज्यांचं सुंदर साऊंड आहे, ज्यांनी आमचा गळा तुमच्यापर्यंत चांगला पोचवला, असे वारकरी रत्न, वारकरी निष्ठा असणारे हरिभक्तपरायण संतोष भाऊ आहेत आपले. संतोष भाऊंच्याही चरणावर दंडवत करतो. आमच्या संतोष भाऊसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या वाजवा. संतोष भाऊ आता आमच्या सोबत राहू राहू कंटाळतील एवढं त्यांना आम्ही आता जवळ ठेवणार आहे, कारण आम्हाला स्वभाव फार महत्वाचा असतो. एवढा सुंदर साऊंड त्यांनी लावला. दादांच्याही चरणावर दंडवत करतो. आयोजक वंदनीय आमचे बाबा महादेवरावजी आळशी, आमच्या आई वंदनीय अतुल बाबा, अतुल महाराज, वंदनीय नामदासजी महाराज, सोपान महाराज नामदास, यांच्याही चरणावर दंडवत करतो. आजची कथा इथंच पूर्णविराम घेते. सर्वांनी उभं राहा.